भजी तर सगळेच खातात, पण अशी पालकवडी तुम्ही कधीच खाल्लेली नसेल। ही पालकवडी पाहून भजीसुद्धा विसराल, इतकी क्रिस्पी आणि टेस्टी आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य बघूया। एक जुडी पालक घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी रवा आणि 1 मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। मित्रांनो, बेसन पिठाच्या जागेवर तुम्ही 1 वाटी ढोकळा प्रीमिक्स सुद्धा वापरू शकतात। अशा पद्धतीने आपलं साहित्य इथे रेडी झालेलं आहे। आता कृतीकडे वळूया। इथे पालक बारीक चिरून घ्यायचा आहे, त्यानंतर स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। इथे आता 1 वाटी ढोकळा प्रीमिक्स वापरलेला आहे आणि अर्धी वाटी मी येथे बेसन पीठ वापरलेलं आहे। त्यानंतर 1 वाटी येथे बारीक रवा वापरायचा आहे आणि 1 वाटी येथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे, 1 चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे। ओवा हातावर छान असा क्रश करून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा बडीशेप घालायची आहे। 1 पिंच मी येथे खाण्याचा सोडा घातलेला आहे। तुम्ही या जागेवर अद्रक, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकतात। आता हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे आणि गरजेनुसार पाणी ॲड करून छान असा कडकसा डो मळून घ्यायचा आहे। आता इथे डो व्यवस्थित असा मळला गेलेला आहे। आता या डोची आपल्याला 2 भागामध्ये विभागणी करायची आहे आणि हाताने छान असा शेप द्यायचा आहे आणि आपल्याला इथे इडली स्टँडमध्ये हे वाफवायला ठेवायचे आहे। त्यानुसार आपल्याला इथे लांबसर अशा पद्धतीने मी दाखवल्या पद्धतीने तुम्ही इथे शेप देऊ शकतात आणि व्यवस्थित असं एक वडीच्या फॉर्ममध्ये आपल्याला याला कट करता येईल अशा पद्धतीने आपण इथे याला आकार द्यायचा आहे। आता मी एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे। छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायची आहे प्लेट। प्लेटमध्ये वडीचं पीठ ॲड करूया। आता हे वडींचं पीठ आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं इडली स्टँडमध्ये आपण हे स्टीम करून घेणार आहे। 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, पाण्याला छान अशी वाफ आलेली आहे। त्यानंतर यावर झाकण ॲड करायचं आहे। 15 ते 20 मिनिटं अशाच पद्धतीने आपल्याला या छान अशा वड्या स्टीम होऊ द्यायच्या आहे। तर मी येथे एक टूथपिनच्या साहाय्याने चेक करून घेणार आहे की या वड्या झाल्या की नाही झाल्या। तर या टूथपिनने आपण चेक करूया। तर आतपर्यंत छान अशा या वड्या शिजल्या गेलेल्या आहे आणि टूथपिनसुद्धा छान अशी क्लीन निघालेली आहे। आता या वड्यांना आपण साईडला काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया। थंड झाल्यानंतर या वडींचे आपल्याला कट्स पाडायचे आहे। तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे असेल त्या शेपमध्ये तुम्ही अशा पद्धतीने कट्स पाडू शकतात। आता मी येथे संपूर्ण वड्या पाडून घेतलेल्या आहे। येथे तुम्ही या वड्या तळू शकतात किंवा याला जिरं मोहरीची फोडणी देऊ शकतात। तर मी येथे या वड्या मी येथे गरम तेलामध्ये तळून घेणार आहे। सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर हाय ठेवायचं, नेक्स्टला आपल्याला टेम्परेचर थोडं स्लो ठेवायचं आहे। दोन्ही साईडनी खरपूस रंगावर येईपर्यंत छान अशा वड्या तळून घ्यायच्या आहे। एक महत्त्वपूर्ण टिप, जर तुम्हाला वड्या तळलेल्या नको असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण साखरेचं पाणी करतो ढोकळ्यासाठी त्या पद्धतीने तुम्हाला याच्यावर फोडणी द्यायची आहे आणि याच्यात साखरेचं पाणी मुरवत ठेवायचं आहे। एवढ्या चविष्ट ह्या होतात, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। तळणीपेक्षा तुम्ही जर ती प्रोसेस फॉलो केली तर अतिशय उत्तम राहील। आता मी या वड्या संपूर्ण तळून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढूया। दोन्ही साईडनी छान असं पालकवडी रेडी झालेली आहे। छान अशी खरपूस रंगावर येईपर्यंत आपण याला तळून घेतलेली आहे। अतिशय कुरकुरीत झालेली आहे आणि आता तुम्हाला अगदी जवळून दाखवते की कशा पद्धतीने झाली आहे। आता याच पद्धतीने मी दुसरी बॅच सुद्धा रेडी करून घेणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो झटपट आपली पालकवडी रेडी झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।